आदरणीय पंडित मॅडम यांचे स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका गायकवाड मॅडम यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो. मॅडमचे शिक्षण MA BEd MPhil पर्यंत झाले असून गेली 27 वर्षे त्या सहशिक्षिका म्हणून सेवेत आहेत. सध्या त्या जिल्हा परिषद प्रशाला केंद्र सुलतानपूर येथे कार्यरत आहेत. आपले छंद आहेत लेख लिहिणे, कविता करणे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, निवेदन करणे तसेच निसर्गाच्या सानिध्यात पर्यटन करणे. विविध वृत्तपत्रांमध्ये जवळपास 200 शैक्षणिक, सामाजिक आणि स्त्रीविषयक लेख आणि कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. त्याचप्रमाणे दिवाळी अंकातही लेखन केलेले आहे. आकाशवाणी केंद्रातूनही साहित्य संपदा कार्यक्रमांतर्गत कथा कवितांचे प्रसारण झालेले आहे. मराठवाडा साहित्य संमेलनात सुंदर सूत्रसंचालन आणि पाहुण्यांचा परिचय करून दिलेला आहे. त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. पैकी शैक्षणिक साहित्य पुरस्कार, प्रतिभा काव्यलेखन राष्ट्रीय पुरस्कार, वामनदादा कर्डक जन्मशताब्दी निमित्त महाराष्ट्र भूषण राष्ट्रीय पुरस्कार, मायभूमी काव्यलेखन स्पर्धेत राज्यस्तरीय पुरस्कार, संस्कृती कला अकादमी मुंबईतर्फे काव्यभूषण राज्यस्तरीय पुरस्कार, राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था जळगाव तर्फे साहित्य योगदानाबद्दल 2021 साली साहित्यभूषण हा राज्यस्तरीय पुरस्कार, हिरकणी बहुउद्देशीय संस्थेचा 2022 सालचा राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार, अष्टपैलू साहित्यभूषण पुरस्कार तसेच क्षितिजावरील काव्यतारा या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित आणि सर्वोच्च पुरस्कार म्हणजे रोटरी क्लब आणि पंजाबराव देशमुख यांच्यातर्फे दिला गेलेला 2022 चा आदर्श शिक्षिका पुरस्कार. या पुरस्कारांबरोबरच अनेक पारितोषिके देखील मॅडमनी पटकावली आहेत. त्यात कामगार कल्याण सांस्कृतिक कला स्पर्धा प्रथम क्रमांक, वनीकरण विभागाच्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक, कलाप्रेमी नाट्य संस्था यांच्याकडून निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक, त्याचप्रमाणे ऑनलाईन स्पर्धेअंतर्गत श्रावणोत्सव या कार्यक्रमातील उखाणा स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे ₹5,000चे पारितोषिक मिळवलेले आहे. जिल्हा परिषद शिक्षण प्रकल्पाअंतर्गत 4 कृती संशोधन मॅडमनी पूर्ण केलेले आहेत. तसेच जिकिषा हा काव्यसंग्रह प्रकाशित, स्वानुभवाचा थरा या लेखसंग्रहाचे संपादनही केलेले आहे. या लेखसंग्रहाची नोंद द इंडियन ग्रुप ऑफ रेकॉर्ड मध्ये झालेली आहे. खरोखरच माणसे पैशाने नाही तर आपल्या कर्तृत्वाने, आचरणाने आणि आत्मसात केलेल्या ज्ञानाने मोठी होतात हे आपल्या परिचयातून उमगले. आजच्या कार्यक्रमाला दुसऱ्या परीक्षका लागलेल्या आहेत. अजून जोरात नमस्कार. आता शांत बसेल. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सन्मान्य परीक्षक, सर्व सहकारी शिक्षक वृंद आणि माझ्या बालमित्रांनो, उद्या 24 डिसेंबरला साने गुरुजींची जयंती असते, पण ते आपण उद्या सुट्टी आल्यामुळे आज साजरी करतोय. साने गुरुजी कथामालेचं हे यशस्वी असं 30वे वर्ष आणि साने गुरुजींची 124वी जयंती. गुरुजींची मुलांवर अपरंपार माया होती. त्यांना परमेश्वर लहान मुलांमध्येच भेटला. चौथी हा छोटा गट तर इयत्ता स्वरूपही वाढत चालले आहे. बक्षिसांचे स्वरूप पुढील प्रमाणे: दोन्ही गटास ज्या संघास जास्त गुण मिळतील त्या संघास अनंतराव भालेराव स्मृतिप्रीत्यर्थ सांघिक ठाण व दोन्ही गटातून प्रथम, द्वितीय उत्तेजनार्थ येणाऱ्या विजेत्यास प्रत्येकी 300, 200 व ₹100 किमतीची श्रीमती सरिता भालेराव यांच्यातर्फे पुस्तक स्वरूपात बक्षिसे देण्यात येतील. पीपल्स हायस्कूल नांदेड या शाळेचे पहिले मुख्याध्यापक प्रभाकरराव कुलकर्णी व श्रीमती विजया कुलकर्णी स्मृतिप्रीत्यर्थ श्रीमती जयश्री बर्दापूरकर यांच्यातर्फे मोठ्या गटातील विजेत्या स्पर्धकांना 400, 350 व ₹250 पुस्तक रूपात बक्षीस देण्यात येईल. ठेवून गेला. इकडून एक ससा हळूच दपकत वाघोबाच्या घराशी आला आणि अरेच्या दार. इतर मान्यवर, कथामाले आयोजित करणारे आजची संयोजन समिती आणि सकाळपासून स्पर्धेसाठी उपस्थित असणारे स्पर्धक आणि श्रोते असणारे विद्यार्थी तसेच पालक. दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती. दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती. साने गुरुजींची कथामाला खरं तर माझं मी अहोभाग्य समजते की दरवर्षी मला
कुठल्या तरी शाळेचं परीक्षण करण्याची, साने गुरुची कथा मला याचं परीक्षण करण्याची संधी मिळते आणि पुन्हा मला नव्याने गोष्टींची किंवा कथा ऐकण्याची संधी मिळते. मी सर्वप्रथम अनंत भालेराव विद्या मंदिर या शाळेचं मनापासून कौतुक करू इच्छिते, अभिनंदन करू इच्छिते. कारण असा नेहमी ओरडा असतो की आजकाल संस्कार हरवत चाललेले आहेत. आजकालची मुलं जी आहेत ती नैतिक मूल्य जोपासत नाही. त्याला कुठेतरी पालक आणि शिक्षक किंवा त्यांना जे वातावरण मिळतंय त्यावर हे अवलंबून आहे. पण या ज्या कथा मला या ठिकाणी सुरू आहे तर या गोष्टीला जी किनार काळी लाभलेली आहे ती ही कथा मला पुसून काढते. कारण आजच्या मुलांपुढे जे आभासी जग आहे म्हणजे काय तर ही मुलं इंटरनेट असेल किंवा मोबाईलच्या दुनियेत हरवणारी आहे. आणि पूर्वी कसं असायचं, एकत्र कुटुंब पद्धती असायची. मग त्या काळामध्ये घरामध्ये आजी आजोबा आत्या मामा सगळेजण असायचे. संध्याकाळी सोबत जेवण व्हायचं आणि रात्री झोपताना किंवा सायंकाळी गप्पा गोष्टी करत असताना आजी आत्या कोणीतरी घरातली मोठी व्यक्ती सहजपणे गोष्टी किंवा कथा सांगायच्या. मग त्या रामाच्या असतील, कृष्णाच्या असतील, कुठल्याही असतील. आता काय होतंय, आई वडील दोघंही नोकरी करणारे आहेत बहुतांश. आणि मग जेव्हा संध्याकाळी ते स्वतः थकून भागून येतात, मुलं ज्यावेळेस आई वडिलांकडे येतात आणि त्यांना गोष्ट ऐकावीशी वाटते तेव्हा कुणाजवळ वेळ नसतो. मग आपणच ते मोबाईल सारखा खुळखुळा मुलांच्या हातात देतो आणि मुलं त्याच्यावर गोष्ट बघता बघता इतरही काही बघायला लागतात. म्हणून आम्हा पालकांना किंवा शिक्षकांना सुद्धा हे आव्हान आहे. आणि अगदी संस्कार मूल्य जपायची असतील तर सहज सोपं आणि साधं माध्यम जर कोणतं असेल तर ते म्हणजे गोष्ट. कारण कुठल्याही गोष्टीमधून कथेमधून मूल्य ही निघतच असतात किंवा चांगल्या गोष्टी आपण शिकतच असतो. आणि साने गुरुजी तर काय ममत्व जोपासणारे एक थोर साहित्यिक. त्यांच्या श्यामची आई पुस्तक वाचलंय का सगळ्या मुलांनी? वाचलंय ना? नसेल वाचलं तर एक प्रत ही आपल्या जवळ ती ठेवायचीच का? त्या पुस्तकाला किती वर्ष झाली किंवा आता मागे प्रत्येक शाळेमध्ये श्यामची आई चित्रपट दाखवला होता बघा. तर त्यामधले प्रसंग जे आहेत आणि गोष्टी म्हणजे काय असतात, घटना आणि प्रसंगच असतात. तर त्या पुस्तकातल्या ज्या कथा आहेत त्या आजही आपल्याला प्रेरणादायी आहेत, ज्या आपल्याला जगण्याचं बळ देतात. त्यामधली श्यामला जे पोहता येत नव्हतं किंवा सकाळी मुक्या कळ्यात उडू नये ही जी गोष्ट विद्यार्थ्यांनी सादर केली. मग ह्या छोट्या छोट्या गोष्टीमधून आपण बोध घेऊन आपलं जगणं अधिक सुकर करत असतो. तर मला आवर्जून या ठिकाणी सांगावंसं वाटतं की मला आश्चर्य वाटलं की 30वं वर्ष या कथामालेचं आहे. म्हणजे हे अविरतपणे हे जे यज्ञ आहे ज्ञानाचं हे चालू आहे. आणि यापुढे सुद्धा मी असं म्हणेल की शतकोपार ही साने गुरुजी कथा मला पोहोचायला हवी. त्यासाठी एकदा जोरदार या स्तुत्य उपक्रमासाठी आपण टाळ्या वाजवून शाळेचं आणि सर्व संयोजन समितीचं या ठिकाणी अभिनंदन करूया. आणि ज्या काही सकाळी परीक्षक म्हणून मी सांगू इच्छिते की ज्या कथा मुलांनी सादर केल्या त्या खरंच खूप सुंदर छान. आणि काही काही कथांमध्ये तर आम्हाला शेवटी असा आमचा कस लागला. मग आम्ही पुन्हा एकदा त्याचं अवलोकन करून क्रमांक काढले. म्हणजे बालगट होता तो 1ली ते 4थी, परंतु त्यांनी सादर केलेल्या कथा या खरंच खूप कसदार बोधपर आणि खूप छान होता. आणि आम्ही आमच्या परीने सगळ्यांना योग्य पारदर्शीपणे क्रमांक काढण्याचं काम केलेलं आहे. तेव्हा परीक्षक या नात्याने मी असं सांगू इच्छिते की ज्या विद्यार्थ्यांचा क्रमांक आला नसेल त्यांनी पुढील वर्षी अधिक जोमाने किंवा अधिक चांगल्या कथा सादर करायच्या आहेत. तेव्हा विजयी स्पर्धकांना मी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करू इच्छिते. आणि जे मुलांचा क्रमांक आलेला नाहीये त्यांनीही नाराज न होता पुढील वर्षी
समितीचे आणि शाळेचे या ठिकाणी ऋण व्यक्त करते. धन्यवाद.